श्रोतेहो नमस्कार. शुक्रवार विशेष कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री थोर नेते यशवंतराव चव्हाण यांची आज 108वी जयंती आहे. विकासोन्मुख द्रष्टेपण, सामान्यांविषयी कळकळ, माणसं जोडण्यातलं कौशल्य, साहित्य आणि कला यातल्या अभिरुचीमुळे लाभलेलं लोभस व्यक्तिमत्व, तसंच देशहितासाठी कठोर निर्णय क्षमता अशा अनेकविध गुणवैशिष्ट्यांमुळे यशवंतराव चव्हाण यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी पूरक आणि प्रेरक ठरलं. आज त्यांच्या जयंती दिनी त्यांचं स्मरण करताना आणि त्यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही चर्चेतनं करतो. या चर्चेसाठी आज स्टुडिओत निमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देशमुख, प्राध्यापक आनंदराव जाधव आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांना. आपल्या तिघांचंही मनपूर्वक स्वागत. प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देशमुख हे तुळजापूरच्या तुळजाभवानी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत मराठीचे. यशवंतराव चव्हाण व्यक्ती आणि वाङ्मय या विषयावर त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांची काही पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत यशवंतराव चव्हाण यांच्यावर. शैलीकार यशवंतरावांची समीक्षा आणि भाषणं, कर्तृत्वाचा सह्याद्री हे एक पुस्तक डॉक्टर शिवाजीराव देशमुख आणि कुलगुरू जनार्दन वाघमारे या दोघांनी एकत्र लिहिलेलं आहे. प्राध्यापक आनंदराव जाधव मूळचे सांगलीचे, उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राध्यापक होते. इतिहास, राज्यशास्त्र आणि इंग्लिश या तिन्ही विषयात त्यांनी एमए केलेला आहे आणि मराठी साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा आणि आस्थेचाही विषय आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी हेही महाराष्ट्राच्या एकूण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सखोल असं त्यांचं अभ्यास आणि चिंतन आहे. शेती, सहकार, उद्योग या विषयातही त्यांची ठाम आणि ठोस अशी मतं आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला उजाळा देताना आपल्याला सर्वांनाच महाराष्ट्राच्या निर्मितीतलं त्यांचं योगदान हे प्रकर्षाने आठवतं. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाबद्दलची भावना किंवा त्याबद्दलची तुमची नेमकी प्रतिक्रिया सुरुवातीला श्रोत्यांना सांगा. जोशी सर. कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचा नुसता विचार नव्हे तर आजच्या राजकारणी नेत्यांच्या तुलनेत मी विचार करतो त्यावेळेस प्रकर्षाने जाणवणारं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासूपणा. आणि ते अभ्यासू होते म्हणूनच महाराष्ट्राचे ते शिल्पकार ठरले. एखाद्या राज्याचे शिल्पकार होणं हे की सामान्य गोष्ट नाही. त्याला खूप अभ्यास लागतो, निरीक्षण लागतं, चिंतन मनन लागतं आणि संवेदनशीलता लागते. त्यातला अभ्यासूपणा तो कसा स्पष्ट झाला बघा की आपल्या देशात ज्यावेळेस केंद्रात नवीन सरकार येतं त्यावेळेस सगळ्यांच्या नजरा असतात की मंत्रिपद कोणाला मिळाली. त्यातल्या त्यात गृहमंत्री कोण होईल, अर्थमंत्री कोण होईल, परराष्ट्रमंत्री कोण होईल आणि संरक्षण मंत्री कोण होईल या 4 खात्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. ही 4 खाती सांभाळणं ही सामान्य गोष्ट नाही. कुणीतरी केवळ एका विशिष्ट समाजात आहे म्हणून मंत्री झालाय, एका राज्याचा आहे म्हणून मंत्री झालाय, त्याला ही खाती दिली जात नाहीत. अतिशय अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तींनाच ह्या खात्याचा कार्यभार सोपवला जात असतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी ही 4ही खाती सांभाळलेली आहेत. ते मुळात केंद्रात गेले संरक्षण मंत्री म्हणून आणि त्यांनी संरक्षण खात्याला अशी शिस्त लावली. 1962 साली आपला पराभव झाला होता. 2.5 वर्षानंतरच पुन्हा पाकिस्तानशी युद्ध झालं आणि ते आपण जिंकलं. संरक्षण खात्याला त्यांनी चांगलं वळण लावलं. त्यानंतर ते गृहमंत्री झाले, अर्थमंत्री झाले आणि परराष्ट्रमंत्री सुद्धा झाले. ही 4ही खाती इतक्या समर्थपणे सांभाळणारा दुसरा कोणीही सिनियर मंत्री केंद्रात नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे उपपंतप्रधान पद एक ते त्यांनी सांभाळलं आणि लोकशाहीतला सगळ्यात मोठा नेता म्हणजे विरोधी पक्ष नेता तीही जबाबदारी सांभाळली. हे अभ्यासूपणे सांभाळले. देशमुख सर, आपण यशवंतरावांच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल सुरुवातीला भाष्य करतो. तर यशवंतरावांचं जे एक साहित्यिक व्यक्तिमत्व होतं, भाषा, साहित्य याबद्दलची अभिरुची आणि आस्था त्यांच्यामध्ये जी होती, या त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या पैलूबद्दल तुम्हाला काय वाटतं? चव्हाण साहेबांच्या एकूण साहित्यिक कर्तृत्वाबद्दल बोलताना खरं तर एक समतोल बुद्धीचा राजकारणी, धुरंधर म्हणून त्यांच्याकडे आपण आदरानं पाहतो. एवढंच नाही तर थोडं काव्यात्मक अशा पद्धतीनं बोलायचं म्हटलं तर मला असं सांगता येईल, कर्तबगारीचा कुतुब मिनार, भारतीय क्षितिजावर झळकणारा एक दैदिप्यमान तारा, अपूर्व आकर्षणाचा लोहचुंबक, निर्भयतेचा महामेरू, पावित्र्याचा महासागर,
उत्साहाचा नायगरा, चैतन्याचा महासिंधू, ध्येयवादी विचारांची शक्ती, नवविचारांची डोळस प्रेरणा, शिवरायांचं शुद्ध चारित्र्य व संघटन, लोकमान्य टिळकांची विद्वत्ता, महात्मा गांधींची शांत वृत्ती, पंडित नेहरूंचा मानवतावादी विचार, शास्त्रजींची तडजोडवादी दृष्टिकोन, देशगौरव नेताजींचा, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांची समाज क्रांती, अशा स्वरूपाचं एक ज्ञानपारायण, संवेदनशील, उपक्रमशील या सर्व गुणांचा समुच्चय खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. आणि म्हणूनच आयुष्यभर तत्वनिष्ठ राजकारण करणारा आणि मूल्यावर आणि विचारावर आढळ अशी निष्ठा असणारा एक राजकारणी म्हणून मी यशवंतराव चव्हाणांच्या एकंदर व्यक्तिमत्वाकडे पाहतो. एक सामाजिक आशयाचं राजकारण जसे यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं, तसंच त्याने बांधिलकीचं साहित्यकारण हे केलं. त्यामुळे साहित्यावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. वास्तविक आयुष्यभर हे राजकारण करत असताना लोकशाहीमध्ये आज्ञा नाही, डायलॉग असावा, विचारांची आणि मतांची देवाणघेवाण असावी, अशा स्वरूपाचा विचार सदैव त्यांच्या व्यक्तिमत्वातून, भाषणातून आपल्याला जाणवत होता. जाधव सर, आपण मूळ सांगली परिसरातले आणि यशवंतरावांप्रमाणेच इतरही अनेक त्या काळातल्या राजकीय नेत्यांना, सामाजिक क्षेत्रातल्या नेत्यांना आपण जवळून पाहिलं, अनुभवलं, ऐकलं. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वातली वैशिष्ट्ये आणि वेगळेपण आपल्याला काय जाणवतं? मी नेहमी विचार करताना एक राज्यशास्त्राचा आणि इतिहासाचा प्रोफेसर म्हणून असा विचार करतो की ज्याला महाराष्ट्रावर राज्य करायचं आहे, ज्याला महाराष्ट्राला दिशा द्यायची आहे, ज्याला महाराष्ट्राकडून देशासाठी काहीतरी घडवायचं आहे, त्याला महाराष्ट्राचा 18व्या, 19व्या आणि अर्ध्या 20व्या शतकाचा इतिहास माहीत असला पाहिजे. कारण ही जी बांधिलकी महाराष्ट्राला दिलेली आहे ही या 2.5 शतकाच्या भूतकाळाने दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि नंतर सामाजिक असणारा न्याय याचा उत्कृष्ट संगम जवळजवळ एक 400 वर्षाच्या कालखंडाचा यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये झालेला होता. आणि म्हणून इतिहासापासून ते इतिहास विसरले पण नाहीत आणि इतिहासापासून शिकले खूप काही. इतिहासाच्या बाबतीत नेहमी सांगितलं जातं की जो इतिहास विसरत नाही आणि इतिहासापासून काही शिकतही नाही त्याला इतिहास क्षमा करत नाही. इतिहासापासून खूप शिकले आणि नुसते शिकले नाहीत तर त्याचं प्रात्यक्षिकरण म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण. इतिहास घडवला असं घडवला आणि निव्वळ महाराष्ट्राला इतिहास घडवला नव्हे, महाराष्ट्राची ऐतिहासिक जबाबदारी आहे की देशाची काळजी घेणं. महाराष्ट्र हे या देशातलं एकमेव असं राज्य आहे की ज्याच्याकडे प्रादेशिक अभिनयापेक्षा देशाची काळजी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासूनची एक ऐतिहासिक जबाबदारी पेलणारा भाग आहे. आणि ही धुरा उत्तरोत्तर यशवंतराव चव्हाणांनी पार पाडलेली आहे. आणि म्हणून समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्रित घेऊन जाणारा आणि नुसता घेऊन जाणारा नव्हे तर भविष्याची असणारी एकंदरीत रेषा घालून देणारा हा महाराष्ट्राचा वैचारिक नेता होता. हा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं कर्ता नेता होता. आणि म्हणून सांगलीच्या जाहीर सभेमध्ये माडखोलकरांना उत्तर देताना त्यांनी सांगितलेलं होतं की आता हे राज्य नव्यानं निर्माण होणारच आहे, परंतु कुणीही शंका घेऊ नका, हे राज्य मराठा असणार नाही, हे राज्य मराठी असेल. आणि इथंच महाराष्ट्राच्या पुढच्या असणाऱ्या राजकारणाची दिशा पक्की झालेली होती. हे एक सांगता येईल. जोशी सर, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतरावांचं असलेलं जे योगदान आहे हे फार मोलाचं आहे. म्हणजे अनेक संस्था, त्यांची निर्मिती आणि त्यांची पायाभरणी ही यशवंतरावांनी केलेली आहे. मग साहित्याच्या क्षेत्रात असेल, समाजकारणाच्या असेल, शेती, सहकार, अनेक आहे. म्हणजे साहित्य संस्कृती मंडळ असेल, वाईचं विश्वकोश असेल किंवा मोठमोठी धरणं किंवा रस्ते, वीज, आरोग्य, या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला जी वाटचाल पुढे करायची होती त्याची पायाभरणीच यशवंतरावांनी केली होती. तर अशा महाराष्ट्राच्या जडणघडणीची म्हणून जी काही सुरुवात आहे किंवा त्याच्यासाठी जे काही धोरणात्मक द्रष्टेपण आहे याबद्दल काय सांगतील? कसं आहे की ज्या माणसाला गरिबीच्या झळा सोसाव्या लागतात तोच गरिबांचं दुःख जाणू शकतो. यशवंतरावजी चव्हाण यांचं कुटुंब हे काय होतं
सावकारांनी व्याजापोटी ज्याची जमीन हडपलेली आहे असं एक कुटुंब होतं. त्यामुळे त्यांना गावातून स्थलांतर करावं लागलेलं होतं. अशा कुटुंबात जन्मलेले आणि गरिबीत दिवस काढलेले यशवंतराव गरिबाच्या मुलांना पुढे कसं नेता येईल याचा विचार करत होते. मला वाटतं त्यांचा सगळ्यात मोठा धोरणात्मक निर्णय कोणता असेल तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयाच्या मुलांना मोफत शिक्षण देणे. हा जर निर्णय महाराष्ट्रात घेतला गेला नसता तर महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात एवढा पुढे गेलाच नसता. इव्हन तुम्ही आम्ही सगळेच या ठिकाणी हे मान्य करतो, करावं लागेल आपल्याला की आपलं शिक्षण यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेलं त्या निर्णयामुळे झालेलं आहे. आणि ते सगळ्यात मोठं, कारण शिक्षण हे व्यक्तीच्या असो, कुटुंबाच्या असो की देशाच्या असो प्रगतीमध्ये फार महत्वाचा वाटा उचलत असतं. आणि तो सगळ्यात मोठा धोरणात्मक निर्णय त्यांचा झाला असं मला वाटतं. त्याबरोबर यशवंतराव चव्हाण एक शब्द वापरत होते, कृषी औद्योगिक समाज निर्माण करायचा आहे. आणि कृषी औद्योगिक समाजासाठी उद्योगाची सुद्धा भरभराट झाली पाहिजे. म्हणून त्यांनी घेतलेला एक महत्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना. आज आपण एमआयडीसी म्हणतो, ते सुरुवात यशवंतराव चव्हाणांनी केलेली आहे. हे दोन, उद्योग आणि शिक्षण या क्षेत्राचे त्यांचे दोन निर्णय मला फार दूरगामी परिणाम करणारे आहेत. असं जोशी साहेबांनी आता महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाणांचं योगदान काय आहे याबाबत तोच मुद्दा थोडं पुढे विस्तार घेऊन मग मी साहित्याकडे वळतो. खरं तर यशवंतराव चव्हाण हे गोरगरिबाबद्दल कणव वाटणारे, हरिजन गिरिजनाबद्दल आत्मीयता असणारे एक अष्टावधानी राज्यकर्ते म्हणून त्यांची ओळख. यशवंतराव हे शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्याबद्दल प्रचंड आस्था तर होतीच, पण कलावंत असेल, लेखक असेल, साहित्यिक असेल, क्रिकेटपटू असेल यांच्याबद्दल प्रचंड असा आदर आणि आपुलकी त्यांच्याकडे होतीच. एक रसिक मनाचं, एक दृष्टेक खंबीर असं नेतृत्व चव्हाण साहेबांच्याकडे होतं. एक बुद्धिमान नेता म्हणून अख्खा महाराष्ट्रच काय, अख्खा देश त्या काळी त्यांच्याकडे पाहत होता. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त जे बोलतो आहोत की आजही आदरानं आपण चव्हाण साहेबांचा महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांचं नाव घेतो. माणूस म्हणून जसे यशवंतराव चव्हाण खूप मोठे होते, एक आजचा जो नेता जो आहे तो उद्याचा प्रेरक असतो, याच भावनेनं आपण आज त्यांच्याबद्दल चिंतन करत आहोत. खरं तर आपण म्हटला की यशवंतराव चव्हाणांनी वेगवेगळ्या पदावर असताना समाज प्रबोधन केलं. आणि हे समाज प्रबोधन करताना राष्ट्रीय ऐक्यभाव हा विशेष त्यांचा आत्मीयतेचा प्रश्न होता. एकात्मतेची गरज काय आहे याही विषयावर ते अनेक व्यासपीठावरून चव्हाण साहेब बोललेले होते. साहित्य, शिक्षण, संस्कृती, कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, समाज रचना, नियोजन, मनुष्यबळ आणि ग्रामीण विकासाचं नियोजन या बाबीवरती चव्हाण साहेबांनी खूप विस्तारानं अनेक ठिकाणी आपलं चिंतन व्यक्त केलेलं होतं. पण आपण जे आता म्हटला, खरं तर खरे म्हणजे लोकांना योग्य तऱ्हेने योग्य ठिकाणी नेतो तो नेता. स्वतःचं उदात्त उदाहरण घालून देणे, प्रगल्भ प्रात्यक्षिक निर्माण करणे म्हणजे नेतृत्व करणे होय. नेता हा नीतिमान असावा लागतो, तसा तो असलाच पाहिजे. हे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं बघायला मिळतं. आपण आता उल्लेख केला की सहकाराच्या संदर्भामधला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये एकूण 11 सहकारी साखर कारखाने निर्माण झाले. साताऱ्यात पहिलं सैनिक स्कूल जे आहे ते पहिले सैनिक स्कूल त्यांच्याच पुढाकाराने निर्माण झालं. महाराष्ट्रामध्ये डोंगरी दुर्गम परिसरामध्ये आदिवासी ज्या शाळा ज्या आहेत, आदिवासी आश्रमशाळाला सुरुवात त्यांच्याच काळामध्ये झाली. इतकंच नाही, ते विदर्भाचे भाग्य उजळणारा पारस थर्मल पॉवर प्रकल्प जो आहे तो चव्हाण साहेबांच्याच पुढाकारानं झाला. मराठवाड्याचा कायापालट करणारी पूर्णा योजना जी आहे, ही पूर्णा योजना त्यांच्याच काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. पण सगळ्याच मला साहित्याच्या दृष्टिकोनातून बोलावं लागेल. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ हे त्यांच्याच काळामध्ये चालू झालं. साहित्य संस्कृती मंडळ 1962 त्यांनी निर्माण केले. त्याचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना त्यांनी नेमलं. भाषा विभाग त्यांच्याच काळामध्ये चालू झाला. एवढंच नाही, कला क्षेत्रामध्ये जी कर आकारणी होती, ही कर आकारणी सुद्धा साहेबांनी पुढाकार घेऊन ती कर आकारणी बंद करायला त्यांनी लावली. विशेषतः लोककला हा जो वाङ्मय प्रकार जो आहे, तमाशा हा शब्द खरं तर तो विस्तारानं बोलण्याचा विषय आहे. तमाशाला लोककला हा शब्द पहिल्यांदा जो आणला तो त्यांनीच आणला. साहित्य मंडळाची स्थापना त्यांनी केली आणि सरोजिनी बाबर सारख्या छान अशा साहित्यिकांना त्याचं अध्यक्ष सुद्धा सरोजिनी बाबरांना केलं गेलं. एवढंच नाही तर पंचायत राज स्थापना त्यांच्याच काळामध्ये झाली. सत्तेचं विकेंद्रीकरण त्यांनी करायला प्रारंभ केला.
सहकार चळवळीला प्रोत्साहन दिलं, कसेल त्याची जमीन, हा जो महत्वाचा मुद्दा जो आहे, हा महत्वाचा भाग त्यांनी निर्माण केला. मराठवाडा विद्यापीठाची स्थापना, शिवाजी विद्यापीठाची स्थापना, या दोन्ही विद्यापीठाच्या स्थापनेचा पुढाकार जो आहे त्याने घेतलेला होता. आणि म्हणून खऱ्या अर्थानं परभणीला कृषी विद्यापीठाच्या समारंभाला एकदा चव्हाणसाहेब आलेले होते, त्यावेळी ते म्हटलेले होते की मराठवाडा ही ज्ञानाची ज्ञानपोई व्हावी, अशा स्वरूपाचा उद्गार त्यांनी काढलेला होता. आणि म्हणून मला वाटतं यशवंतराव चव्हाणांचं हे कार्य अतुलनीय अशा स्वरूपाचे होते. अशी माणसे होते म्हणून ज्येष्ठांना आपल्या जगण्याचं सार्थ कळतं आणि तरुणांना नवी क्षितिजे धुंडाळण्याचं बळ मिळतं. दादा, जर माणसांची पारख आणि त्यांची निवड आणि त्यांना आपल्या एकूण योजनांमध्ये सामावून घेणं, वेगवेगळ्या महत्वाची पदं त्यांना देऊन प्रत्यक्ष ती कामं पुढे नेणं, हा जो त्यांचा एक स्वभाव होता, तर आपण हे जवळून निरीक्षलेलं आहे. बरोबरच आहे. म्हणजे याच्या बाबतीमध्ये चव्हाण साहेब हे ज्यावेळी महाराष्ट्राचे करते करविते झाले, शब्द थोडा मी जपूनच वापरतोय, पण म्हणायला काहीच हरकत नाही की राजकीय सत्ता अशा पद्धतीनं आकार देऊ शकते. परंतु चव्हाण साहेबांचा सर्वात महत्वाचा जर विचार आणि वाटा कोणता असेल तर स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आणि स्वातंत्र्यानंतरची पिढी या दोघांच्या मध्ये समन्वय साधण्याचं फार महत्वाचं जर काम कोणी केलं असेल तर चव्हाण साहेबांनी केलं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये हिरिरीनं लढणारी जी माणसं होती, पद्मभूषण वसंतरावदादा पाटील असतील, बॅरिस्टर जी.डी. पाटील असतील, अशी जी माणसं आहेत, या माणसांच्या स्वातंत्र्यानंतरच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडून कशा पद्धतीनं पार पाडल्या जातील याचा सुद्धा खूप बारकाईने विचार साहेबांनी केला. आणि म्हणून सहकार चळवळीमध्ये वसंतदादांनी काम केलं ते ओळखण्याचं काम जे आहे ते साहेबांनी केलेलं होतं. जी.डी. पाटील बऱ्याच जणांना माहीत नाही, बॅरिस्टर जी.डी. पाटील यांनी सुद्धा केलेलं काम तितकंच मोलाचं आहे. आणि याच्यापेक्षा स्वातंत्र्यानंतर चव्हाण साहेबांचा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर समाजातला तरुणांचा जो वर्ग आहे, मग त्याच्यामध्ये आजचं महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणायला हरकत नाही. शरद पवार साहेबांच्या सारखे असतील, विनायकराव पाटलांच्या सारखे असतील, अगदी जर विचाराच आपण केला तर खेळाडूंच्या मध्ये सुद्धा जे खेळाडू आहेत, कबड्डीचे खेळाडू सुद्धा राजकारणामध्ये थोड्याफार प्रमाणात आणणं, कुस्तीच्या मैदानामध्ये स्वतः साहेबांनी बसणं आणि त्या पद्धतीनं मारुती मानेंच्या सारख्या असणाऱ्या पैलवानाकडं, ज्योतिरामदादा सावर्डींच्या सारख्या असणाऱ्या भारत भीमकडं, सांगली जिल्ह्यातल्या काही असणाऱ्या राजकीय कार्याची विभागणी करून त्यांना देणं आणि त्या नेतृत्वाला आकार देणं, कशी कशी माणसं त्यांनी शोधली असतील. आणि शोधत असताना त्या माणसाने काम केलं. आणि काम करत असताना आता शिवाजीरावांनी जो महत्वाचा मुद्दा काढला की जिल्हा परिषदेच्या बाबतीतली निर्मिती, याच्यामध्ये साहेबांना एक वेळ सांगितलेलं होतं, अहो खेड्यापाड्यातली ही मुलं शिकतील आणि शिकल्यानंतर ज्यावेळी राजकारणात भाग घेतील, ती भाग घेतल्यानंतर पहिल्या वेळेस तुम्हाला शिंगावर घेतील सत्तेच्या राजकारणात. त्यावेळी त्याने दिलेलं जे उत्तर आहे ते फार महत्वाचं होतं. मी त्या दिवसाची वाट पाहतोय आणि त्या दिवशी मी खऱ्या अर्थानं धन्य होईल की ज्यावेळी ती मला शिंगावर घेतील. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण नुसतं कागदावर असता कामा नये, ते खेड्यापाड्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, विलासराव देशमुख प्रत्यक्ष जी निर्मिती आहे, सरपंच ते अवजड उद्योग, इथंपर्यंत एखादा नेता जातो ना, ह्याची पेरणी कुठंतरी चव्हाण साहेबांच्या. आणि म्हणून चव्हाण साहेबांच्या बाबतीत माझं नेहमीच म्हणणं आहे की चव्हाण साहेबांच्या पेक्षा मोठे पण नेते होतील, चव्हाण साहेबांच्या पेक्षा मोठे पण राजकारणी होतील, परंतु चव्हाण साहेब ही एक फूटपट्टी आहे, मोजपट्टी आहे. चव्हाण साहेबांच्या पेक्षा कमी किती आणि चव्हाण साहेबांच्या पेक्षा मोठं किती, याच्यावरच पुढच्या असणाऱ्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. ही फूटपट्टी होण्याचं ऐतिहासिक काम या माणसाने केलं. आणि म्हणून हा माणूस राजकारण्यांना जवळचा वाटला, खेड्यातल्या माणसांना तो अत्यंत जवळचा वाटला. त्यांच्या काळातले ते एकटेच नव्हते असे. बाळासाहेब देसाई असतील, राजाराम बापू पाटील असतील, वसंतदादा पाटील असतील, गोपाळराव खेडकर असतील, शेषराव वानखेडे असतील, ही जी माणसं होती, या माणसांचा उठला सुटला विचार एकच असायचा, ते म्हणजे जनतेचं कल्याण. निवडणुका 5 वर्षांनी कधीतरी ती विचारात घ्यायची. आणि हा जो लोक कल्याणाचा मार्ग आहे, त्याच्यातून महाराष्ट्राची किती प्रगती झाली हा भाग महत्वाचा नाही. महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास वाटत होता की सगळं काही व्यवस्थित होणार आहे, कारण साहेब आहेत.
आणि हे आश्वासन ज्यावेळी असते की आपलं कोणतरी आहे, त्यावेळी जनता ही आश्वस्त असते, निवांत असते, एक प्रकारची सुरक्षितता असते आणि त्याच्यातून राज्यात शांतता असते. त्या शांततेचा खऱ्या अर्थानं निर्माता राज्यकर्ता कसा असतो याचं उदाहरण म्हणजे यशवंतरावजी चव्हाण. आणि एखादी असणारी घार जशी आपल्या असणाऱ्या पिलावर लक्ष ठेवून असते आकाशात उडत असताना, यशवंतराव कुठे जरी गेले तरी त्यांनी महाराष्ट्राचा विकास करणाऱ्यांना करू दिला, परंतु नजर मात्र आपली कायम महाराष्ट्रावर होती. कारण मी जिथून आलो तिथं पण लक्ष दिलं पाहिजे आणि जिथं आहे तिथं काम करणारच. इतका असणारा राष्ट्रीय आणि आपल्या राज्याच्या राजकारणाचा धागा योग्य पद्धतीनं राज्यशास्त्राचे सगळे नियम पाळून करणारा दुसरा नेता पाहणं आपल्याला क्वचितच दिसेल. सर म्हणतात ते एका अर्थाने बरोबर आशा करता आहे की एखादा समाजचिंतक समाजाची जडणघडण कशी करावी याविषयी बोलू शकेल, तो छान निबंध लिहू शकेल, एखादं पुस्तक लिहू शकेल, परंतु समाजाच्या कल्याणाच्या त्या कल्पना प्रत्यक्षात प्रशासनामध्ये उतरवणं हे फार कठीण काम असतं. आणि त्यामध्ये यशवंतराव चव्हाण हे वाकबगार होते. त्यांचा प्रशासनावर प्रचंड हुकूमत होती. आत्ता सरांनी उल्लेख केला की विलासराव देशमुख हे सरपंच पदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत गेले, पण त्यांना प्रत्येक पायरीवर प्रशासनाचा जो अनुभव येत गेला त्या अनुभवाच्या आधारे पुढे ते प्रभावी प्रशासन राबवत गेले. यशवंतरावजी चव्हाण 1946 साली आधी मोरारजी देसाई जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांचे पॉलिटिकल सेक्रेटरी, म्हणजे पूर्वी एक खातं होतं ते, म्हणजे मध्यंतरी आपण राज्यमंत्री असं म्हणतो तसं पूर्वी उपमंत्री एक होतं, पार्लमेंटरी सेक्रेटरी एक होतं. आणि तिथून ती खरी त्यांची प्रशासनाची शाळा कुणाच्या नेतृत्वाखाली मोरारजी देसाईंच्या. आणि ते 46 ते बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय तो एक खऱ्या अर्थानं राजकीय अपघातच होता. तसं पाहिलं तर ते बाळासाहेब खेर त्यावेळेचे जे राज्याचे इलाख्याचे मुख्यमंत्री होते, मुंबई इलाख्याचे, त्यांच्यासाठी पार्लमेंटरी सेक्रेटरी व्हायचे होते. परंतु बसलेले असताना त्यांना पाहिलं आणि त्यांना विचारलं कशासाठी आलेले आहात, आणि ते म्हणले याच्यासाठी. चला म्हणले तुम्ही माझे सेक्रेटरी असणार. आणि मोरारजींच्या बाबतीत प्रशासनाची पकड, करडेपणा आणि चारित्र्य या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या जेवढ्या जमतील तेवढ्या यशवंतरावनी उचललेल्या. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काम केल्यामुळं त्यांची मुंबई राज्याचे पुरवठा मंत्री म्हणून नेमणूक झाली. आणि त्यांनी ही रेशनिंगची व्यवस्था इतकी व्यवस्थित राबवली की ते बघता बघता मुंबई प्रांतातले एक कर्तबगार मंत्री म्हणून ओळखले जायला लागले. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेस राज्यांची पुनर्रचना झाली आणि महाराष्ट्र गुजरात द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालं त्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं. आपण यशवंतराव चव्हाण यांच्या कर्तबगारीविषयी, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी एवढं बोलतोय, पण ते मुख्यमंत्री किती काळ होते तर फारच कमी काळ होते. म्हणजे 1956 त्यांचा शपथविधी झाला राज्य पुनर्रचनेनंतर. 57 सालच्या निवडणुकीनंतर पुन्हा दुसऱ्यांदा शपथविधी झाला. 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस झाला. आणि 62 साली निवडणूक झाल्यामुळे दुसऱ्यांदा झाला. 1956 ते 1962 म्हणजे जवळ 6.5 वर्षाचाच कालावधी ते मुख्यमंत्री होते. परंतु त्यांचे जणू काय असं एक, ज्यावेळेस एखादा माणूस खूप स्वप्न घेऊन प्रशासनात येतो त्यावेळेस तो पटपटपट आपले निर्णय राबवतो. आणि तसं यशवंतराव चव्हाण यांनी आपली इतकी स्वप्न बराबर ती प्रशासनात आणून ती आपल्या राज्याच्या धोरणाची आणि सगळ्या कार्यभाराची एक भाग बनवून टाकले सगळी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तसं ईबीसी मी तसं तुम्हाला म्हणलं तसं त्यांनी घेतलेला एक निर्णय म्हणजे साताराच्या सैनिकी स्कूलचा, की एकदा ते पुण्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये गेले होते पदवीदान समारंभाला. आणि त्यांनी सहज बघितलं की ह्या अकॅडमीत मराठी मुलं किती आहेत. तर त्यांना खेदाने असं म्हणावं लागलं की अकॅडमी महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र अकॅडमीत नाही. आणि ती त्यांची खंत त्यांनी बोलून दाखवल्यानंतर मग सैनिकी स्कूलची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. पण ही एखादी भावना जी आहे ती भावना गोष्ट वेगळी आणि ती प्रशासनामधून राबवणं ही गोष्ट वेगळी. आणि ती राबवताना त्यांनी इतके डायनॅमिक निर्णय घेतलेले आहेत की त्याच्यावरून त्यांची प्रशासनाची पकड ही लक्षात येते. त्यांनी जन्मभर प्रशासनच राबवलंय, म्हणजे राजकारणातून निवृत्त होईपर्यंत. साहेब, तुमच्या मताशी मी अत्यंत सहमत आहे. परंतु कोणत्याही जगातल्या राजकीय व्यवस्थेचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असतं की प्रशासनाची एक राजकीय चौकट असते. पण प्रशासनाच्या राजकीय चौकटीमध्ये अधिकारी असतात, त्यांच्या इतके अत्यंत हुशार, फार मोठे असणारे इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेऊन वगैरे आलेले असतात. आणि त्यांचं राजकारत्यांच्या बाबतीतली मतं जी असतात ती मतं प्रयत्नपूर्वक तयार झालेली असतात. राजकारणावर त्या असणाऱ्या राज्यकर्त्याचा प्रभाव पडतो की ज्याची तळमळ,
ज्याची इच्छाशक्ती प्रामाणिक. आणि ज्याचं चारित्र्य अत्यंत उच्च दर्जाचं आहे, त्यानं घेतलेले निर्णय डावलणं याच्या इतकी अवघड गोष्ट राज्यकर्त्यांना कोणती असत नाही. त्यातल्या त्यात भारतामध्ये मसुरीमध्ये असणारा जो IAS IPS वगैरे दर्जाचा अधिकारी आहे, त्यांना तर कारण ते नुसते राजकारणी नसतात, तर त्यांचे एक प्रकारचे सूरज म्हणतात. त्याच्यातून आयुष्यामध्ये मग रामप्रधान सारखे असतील वगैरे जी माणसं असतील जी तयार होतात ना, ते यशवंतरावचं सर, शिवाजीराव तुम्ही जसं मगाशी म्हटला तसं चारित्र्य जे होतं राजकीय, वैयक्तिक आणि आर्थिक चारित्र्य जे राजकारणामध्ये आहे ते साहेबांचं एक आदर्श आहे. यशवंतरावांच्या मित्र परिवाराबद्दलही आपल्याला बोलता येईल. म्हणजे सगळ्या क्षेत्रात त्यांचे अतिशय जीवाभावाचे असे संबंध होते. आपण साहित्यापुरताच जरी बोललो तरी साहित्यिक त्यांचे जे सगळे मित्र होते, म्हणजे तर्कतीर्थांनी विश्वकोश किंवा साहित्य संस्कृती मंडळ याच्या निर्मितीमध्ये तर्कतीर्थांना त्यांनी सामावून घेतलं. अशी अनेक मंडळी आहेत की जे साहित्यिक आहेत ते यशवंतरावांचे मित्र होते. बरोबर. याचं कारण स्वतः त्यांच्यात हे साहित्य गुण होते, सुरुवातीपासून होते आणि त्याची जोपासना त्यांनी केली. त्यांचं वाचन अफाट होतं, त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह भरपूर होता आणि नेमकं अचूक त्यांना वेळच्या वेळी स्मरायचं. आणि त्यांची भाषा ही पण फार विलक्षण होती, प्रभावी होती. त्यांचं वक्तृत्व प्रभावी होतं. त्यामुळं अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या बाबतीमध्ये आपल्याला उदाहरणांनी सांगता येईल की आचार्य अत्रे असू देत, पु ल देशपांडे असू देत किंवा इतरही अनेक साहित्यिक ज्यांच्याबद्दल त्यांना आस्था होती, त्यांच्या साहित्यावर त्यांचं प्रेम होतं. आणि स्वतः यशवंतरावांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलंय, त्यांची साहित्य निर्मिती आहे. तर शिवाजीराव देशमुख सर, आपण आणखी याच्यावर प्रकाश टाकू शकाल? खरं तर यशवंतराव चव्हाणांना जो शब्द लळा लागला तो लहानपणापासून लागलेला होता. आई विटाईच्या जात्यावरील ओव्यानी त्यांना शब्दसृष्टीत नकळत ओढलं. मी तर म्हणेन आई विटाई ही त्यांची गीताईच होती. तिचे बोट धरून ते आयुष्याच्या वाठ्यावर चालत राहिले. शाळेत असतानाच त्यांना वाचनाचा व लेखनाचा छंद जडला आणि त्यांनी तो आयुष्यभर जपला आणि जोपासला. वास्तविक आता हे सांगत असताना त्यांच्या साहित्य निर्मितीबाबत बोलताना एक आवर्जून मी उल्लेख करेन की आईनं दिलेली ही शब्दांची शिदोरी त्यांनी आयुष्यभर जपली, जोपासली. कृष्णाकाठसारखं त्यांचं आत्मचरित्र, सह्याद्रीचं वारे सारखं त्यांचं एखादं भाषणांचं पुस्तक असेल, किंबहुना ऋणानुबंधसारखं एखादं व्यक्तिचित्रणात्मक खूप छान असं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये वि.स. खांडेकर प्रकाशाचा लेखक असा होता, आवर्जून आपलं वाचता येईल. कुलसुम दादीसारखं एखादं व्यक्तिचित्रण, अफलातून वाचनीय असं व्यक्तिचित्रण आपल्याला पाहता येईल. किंवा छत्रपती शिवरायांच्या संदर्भातलं, लोकमान्य टिळकांच्या संदर्भातलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातली काही व्यक्तिचित्रणं खूपच वाचनीय अशा स्वरूपाची आहेत. भूमिकासारखं त्यांचं पुस्तक, शिवनेरीचं नौबती, युगांतर, ही सर्वच पुस्तकं वाचनीय तर आहेतच, पण विचार करायला लावणारी ही पुस्तकं आहेत. यशवंतराव चव्हाण शब्दांचं सामर्थ्य नावाचं यशवंतराव चव्हाणांची समग्र भाषणं आणि काही व्यक्तिचित्रणावरती संपादित असं रामप्रधानाने खूप छान पुस्तक, तेही वाचनीय स्वरूपाचं आहे. इतकंच नाही तर या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी लेखन केलं. हे लेखन, या लेखनामध्ये समग्र भारताचा, समग्र महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, साहित्यकरण आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून हे पाहत असताना ते अनेक वेळा म्हणतात, मी शब्दांना फार मानतो, त्यांच्यात अस्त्रांचं सामर्थ्य आहे, तसेच प्रकाशाचं तेज आहे, असे ते म्हणायचे. आपण आता उल्लेख केला की यशवंतराव चव्हाणांचं लेखकांच्या बद्दल, साहित्यकांच्या बद्दल प्रचंड प्रेम होतं. एक 2-3 मी फक्त प्रसंग त्यांच्या आयुष्यातले या संदर्भात सांगू इच्छितो. छावा नावाची कादंबरी प्रकाशित झाली शिवाजी सावंतांची, पण प्रकाशित होण्यापूर्वी घटना घडलेली होती. ती घटना अशा स्वरूपाची होती की स्कूटरहून जात असताना शिवाजी सावंतांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यात ते जखमी झाले. जखमी अवस्थेमध्ये जसलोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि ऍडमिट असताना त्याने एक पत्र चव्हाण साहेबांना पाठवलं की माझी कादंबरी पूर्ण झालेली आहे, कॉन्टिनेंटल प्रकाशकाने ती प्रकाशित केलेली आहे आणि आपल्या हस्तेच या कादंबरीचं प्रकाशन व्हावं असं माझी मनोमन इच्छा आहे. हे पत्र गेल्याबरोबर लगेच 2 दिवसात चव्हाण साहेबांचं स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये पत्र शिवाजी सावंतांना आलं आणि त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला होता, मी जेव्हा केव्हा सातारला येईन आणि सातारला आल्यानंतर मी स्वतः प्रतापगडावरती जाईन आणि त्यावेळी तुम्ही तिथं प्रकाशकासह या आणि त्या कादंबरीचं आपण प्रकाशन करू. शिवाजी सावंतांनी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या पत्रामध्ये. ते पत्र आल्याबरोबर मला डॉक्टरांच्या उपचारापेक्षा सुद्धा मला यशवंतराव चव्हाणांचा पत्राचा उपचार जो आहे तो अधिक प्रभावी ठरला आणि मी बरं झालो. हे एक वेगळी अशी आठवण या अनुषंगानं मी सांगू इच्छितो. आणखीन एक आठवण साहित्याच्या संदर्भात मी सांगतो
की श्रीमान योगी नावाची कादंबरी लिहिण्यासाठी रणजित देसाईंना आग्रह यशवंतराव चव्हाणांनी केला. तो यासाठी त्याने आग्रह केला की आजच्या पिढीसमोर छत्रपती शिवरायांचं चरित्र नव्यानं मांडण्याची गरज आहे आणि आपण असं चरित्रपर लेखन करावं, अशा स्वरूपाची विनंती बाजा सूचना रणजित देसाईने त्यांनी केली. कारण शेवटच्या टप्प्यात रणजित देसाई, अरुण शेवते त्यांच्या समवेत दिल्लीला असायचे आणि रणजित देसाईंनी हे आज्ञा शिरसंवादी मांडली. श्रीमान योगी कादंबरी लिहून पूर्णही झाली. ही कादंबरी पूर्ण झाल्यानंतर रणजित देसाईंनी साहेबांना फोन केला की कादंबरी पूर्ण झालेली आहे, या कादंबरीला आपण प्रदीर्घ अशा स्वरूपाची प्रस्तावना लिहावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. चव्हाण साहेबांनी उलट पत्र पाठवलं. खरं तर ही कादंबरी पूर्ण मी वाचून काढलेली आहे आणि या कादंबरीला प्रस्तावना लिहिण्यात मी मोठा नाही. मराठवाड्यामध्ये या कादंबरीला न्याय देणारा एक फार मोठा विद्वान माणूस आहे नरहर कुरुंदकर. आपण त्यांच्याकडून जर प्रस्तावना लिहून घेतली तर अधिक उचित होईल अशा स्वरूपाचं पत्र होतं. पुन्हा रणजित देसाईंना त्यांनी पत्र मिळालं, फोन केला की माझी त्यांची ओळख नाही, तर आपणच त्यांना जर सांगितलं तर बरं होईल. चव्हाण साहेबांनी नरहर कुरुंदकरांना फोन केला. ते कादंबरी त्यांना पाठवली. प्रदीर्घ अशी प्रस्तावना श्रीमान योगीला लिहिली आणि मग कादंबरी प्रकाशित झाली. आणि एके दिवशी कोल्हापूरच्या दौऱ्यावरती चव्हाण साहेब आलेले होते आणि त्यांनी रणजित देसाईंना भेटायला निमंत्रण दिलेलं असतं. ते गेस्ट हाऊसमध्ये ते थांबलेले आहेत आणि थांबल्यानंतर बराच काळ झालेला आहे. त्यांनी सिक्युरिटीला सांगितलेलं असतं की गोरापान ऊन तगडा असा माणूस येईल, त्याला आतही येऊन द्यायचं नाही आणि पाठीमागही जाऊन द्यायचं नाही, आहे तिथंच थांबवायचं. अर्धा एक तास रणजित देसाई बाहेर ऊन आहे, बाहेर थांबलेले आहेत आणि सिक्युरिटीना निरोप दिलेला आहे. आणि निरोप दिल्यानंतर आतमध्ये ते सांगतात मी 5-10 मिनिटांमध्ये येतो, पण समोर बरेच फायलीचा ढेग असतो, तर निपटारा करायला फार वेळ झाला. अर्धा तास झाला आणि तासाभरानं मग चव्हाण साहेब बाहेर येण्याचा विचार करतात. तोपर्यंत देसाई, रणजित देसाई जाण्याच्या मनस्थितीत असतात. ते लालबंद झालेले, चिडलेले, रागवलेले आहेत, कारण सिक्युरिटीने त्यांना तिथं थांबवलेलं असतं. मी एवढा मोठा लेखक आहे आणि मला आत येऊन देत नाहीत, ही थोडंसं त्यांना ते खटकलं. गमत अशी होती साहेब, चव्हाण साहेब बाहेर आलेले आहेत, त्यांनी कडावून रणजित देसाईंनी मिठी मारलेली आहे. तो कोणत्या हाताने तुम्ही कादंबरी लिहिली, तो हात पुढे करा, आणि त्या हातामध्ये त्यांनी सोन्याचं कडं घातले. याहीपेक्षा ते म्हटले, ओढ्यानं नदीनं समुद्राकडे जायचं असतं, समुद्रानं ओढ्याकडे कधी यायचं नसतं. ही मला भावलेली एक वेगळी अशी आठवण आहे. आणखी 2 आठवणी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो. चीनचं आक्रमण झालं आणि लडाख पाहण्यासाठी त्यांनी पु ल देशपांडे, पुबा भावे, गदी माडगुळकर आणि वसंत सबनीसला त्यांनी लडाखला पाठवलेलं होतं. सर, हिरोशिमाची घटना जाधव सरांना माहित आहे. हिरोशिमा ही कादंबरीची भादखेऱ्यानं लिहिली. प्रत्यक्ष त्यानं तिथं पाठवलं. 2 महिने राहण्याची ती व्यवस्था केली आणि तिथल्या अनुभवावरती हिरोशिमासारखी कादंबरी लिहिली. कवी यशवंत थकलेले आहेत. कवी यशवंतांना मानधन देण्याची व्यवस्था चव्हाण साहेबांनी केली. अशा असंख्य अशा आठवणी, उपरासारखा संदर्भ तोही आपल्याला सांगता येईल. कोणतंही राष्ट्र, कोणतंही राज्य किंवा कोणताही समाज अत्यंत उच्च दर्जाचा त्यावेळी होतो की जीवनाच्या बेसिक गरजा संपल्यानंतर तो कोणत्या मार्गावर जातो. साहित्य, नृत्य, नाट्य, शिल्प आणि चित्र हे जे निर्धारक आहेत, ते निर्धारक एखाद्या समाजाला लाभले की समजायचं समाज हा अत्यंत चांगल्या मार्गाने आहे. महाराष्ट्र आज या सगळ्या क्षेत्रामध्ये जो आहे त्याचं जर क्रेडिट कशाला द्यायचं असेल तर साहेबांनी या सगळ्या असणाऱ्या मार्गाची निर्मिती करून ठेवलेली होती. म्हणून महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या आहे, परंतु सांस्कृतिकदृष्ट्या त्याच्या पुढे आहे. हे यशवंतरावांचं खऱ्या अर्थानं आपल्यावरचं. यशवंतराव चव्हाण जवळपास त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरती 365 पुस्तकांची निर्मिती झालेला देशाचा एकमेव नेता असेल. सर, आणखीन एक उदाहरण सांगतो. यशवंतराव सरांनी सांगितल्याप्रमाणे राजकारणी होतेच, पण 165 पुस्तकांना प्रस्तावना यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेला आहे. आणि आणखीन एक मुद्दा तो आता स्पष्ट करायला हवा की यशवंतराव चव्हाणांची भाषण शैली, ही भाषण शैली जी आहे ही मोहिनी घालणारी ती होतीच. आपल्या वैभवशाली भाषा सौंदर्याने राजकारणात एक स्वतंत्र युग जे आहे, हे स्वतंत्र युग निर्माण करण्याचं सामर्थ्य यशवंतराव चव्हाणांच्या भाषण शैलीमध्ये. त्यांचं मिश्किल बोलणं, त्यांचा उपरोध, त्यांचा विनोद आणि एवढंच नाही तर सुभाषित निर्माण करतो तो अमर लेखक असतो, हे त्यांच्या भाषणातलं खास वैशिष्ट्य होतं. एक फक्त तुम्ही भाषा आणि शैली म्हणाला त्यावरून उदाहरण आठवलं सहज म्हणून सांगतो आणि समारोपाकडे आपण जाऊया. मराठवाड्यातल्या एका ठिकाणी एका गावामध्ये एका संमेलनात यशवंतराव चव्हाण आले होते आणि आचार्य अत्रेही तिथं होते
आचार्य यात्रेत तिथं पोहोचल्यानंतर भाषणात असं म्हणाले की मला असं वाटलं की यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात फारच सुधारणा झाली असेल तर मला इथे धूळ खात यावं लागलं आणि नांदेडला नाट्य संमेलन नांदेडचं. आणि यशवंतरावनी त्याला चोख उत्तर दिलं की नेहमी इतरांना धूळ चालणार आहे यांनी कधीतरी धूळ खाल्ली तर काय हरकत आहे. अगदी, अगदी. शब्दाचा अचूक नेमक्या वेळेला वापर हे तर खऱ्या अर्थानं वक्तृत्वाचं. यशवंतराव चव्हाण लंडनला गेले होते आणि 16 मजली हॉटेलमध्ये उतरले होते. सर्वात वरच्या मजल्यावर त्यांची खोली होती आणि त्यांना तिथे गेल्यानंतर कळलं की लाईट बंद आहे आणि लिफ्टमध्ये आपण जाऊ शकणार नाही. तर त्याच्यासोबत 2 लोक होते. त्या तिघेजणांनी ठरवलं की आपण गप्पा मारत वर जाऊ म्हणजे आपलं 16 मजले चढल्याचे सीन जाणवणार नाही. मग प्रत्येकाने एक किस्सा सांगावा. मग सुरुवातीला यशवंतराव चव्हाण साहेबांनी किस्सा सांगितला. 4-5 मजले गेले. दुसऱ्याने सांगितला. तिसऱ्याची किस्सा सांगायची पाळी येईपर्यंत 16वा मजला आला होता. तर म्हणलं माझा किस्सा काही फार लांब नाहीये. एकच वाक्यात सांगतो आपल्या खोलीची किल्ली खाली विसरलेली आहे. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण असं म्हणले की मला यावेळी महात्मा गांधींची आठवण होते. तर विचारलं का होते. त्यांनी सांगितलं की महात्मा गांधींनी सांगितलंय प्रगतीचे मजले वर चढा वा. पण नीतिमत्तेची खिल्ली खाली विसरू नका. नाहीतर समाधानाची आणि सुखाची खोली तुमच्यासाठी बंद असेल. आपल्या सोलापूरचा एक संदर्भ आहे. सोलापूरचा एक संदर्भ हेतूता मी सांगतो की दयाना कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी चव्हाण साहेबांना बोलवलेलं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये आपल्या इथं होणारं इंजिनिअरिंग कॉलेज ते करारला गेलं. त्या संदर्भात सोलापूरकरांच्या मनात प्रचंड मत्सर आग होता आणि त्यावेळी मग काही विघ्न संतुष्ट अशा विद्यार्थ्यांनी चव्हाण साहेबांच्या संदर्भात विरोधी घोषणेला प्रारंभ केला. सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ झाला. चव्हाण साहेब उभा राहिले आणि उभा राहिल्यानंतर एकच वाक्य म्हटले की आपल्या ह्या गोंधळामुळं मला माझ्या महाविद्यालयीन जीवनाची आठवण झाली आणि त्यातला जो वातावरण जे आहे ते वातावरण पूर्णतः निवडलं. एवढंच नाही तर अगदी कर्लास्कर नावाचा एक गृहस्थ सांगलीचा आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर ते म्हणले मला चव्हाण साहेबाच्या हातूनच टोपी घालायची आहे. चव्हाण साहेब म्हणले मी कुणालाही आयुष्यात अशा टोप्या कधी घातल्या नाहीत. असा हजरजबाबीपणा जो आहे चव्हाण साहेब खूप असंख्य प्रसंग घटना सांगता येते. असंख्य आठवणी आहेत आणि मला असं वाटतं की किती आपण भरभरून बोलतो यशवंतरावांबद्दल. वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थांबावं लागणार आहे. तर अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाला आजच्या जयंतीनिमित्त आपण अभिवादन करूया. शिवाजीराव देशमुख सर, आनंदराव जाधव सर आणि अरविंद जोशी सर आपण तिघही या चर्चेमध्ये सहभागी झालात. धन्यवाद. निरोप घेऊया. या शुक्रवार विशेषमध्ये आपण पुन्हा एका नव्या विषयासह श्रोतेहो भेटणार आहोत. धन्यवाद.